Welcome to Mahali's Academy. Theory of Machine. Unit 2. Topic Velocity Diagram. Problems on Relative Velocity Method. By Professor Nikhil Mahali. चला मुलांनो, आपण पाहत आहोत थिअरी ऑफ मशीन. थिअरी ऑफ मशीन यामध्ये आपलं युनिट नंबर 2 चालू आहे, व्हेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन इन मेकॅनिझम. यामध्ये आपण टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम पाहत होतो, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मेथड. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मेथड मध्ये लास्ट लेक्चरला आपण एक प्रॉब्लेम कंडक्ट केला होता. आता आपण सेकंड प्रॉब्लेम कंडक्ट करणार आहोत. ठीक आहे, तर या सेकंड प्रॉब्लेम मध्ये हा जो प्रॉब्लेम आपण आता घेतोय तो 4 ते 5 वेळा रिपीटेड झालेला आहे एक्झामला. तर इट इज मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम म्हणून याला स्टार करून घ्या. बघा क्वेश्चन काय आहे. इन अ 4 बार चेन एबीसीडी, एक 4 बार चेन मेकॅनिझम आहे आणि त्याचं नाव आहे एबीसीडी. त्यामध्ये एडी इज अ फिक्स, एडी ही जी लिंक आहे ती फिक्स आहे अँड इज 150 mm लॉंग, आणि त्या लिंकची जी लेंथ आहे ती 150 mm आहे. द क्रँक एबी इज 40 mm लॉंग. तुमचा जो क्रँक आहे एबी तिची लेंथ आहे 40 mm अँड रोटेट्स ऍट 120 rpm क्लॉकवाइज. तुमच्या क्रँकची लेंथ दिली 40 mm आणि तो क्रँक 120 रोटेशन्स पर मिनिट ने रोटेट होतोय क्लॉकवाइज डायरेक्शनला. व्हाईल द लिंक सीडी जी आहे, लिंक सीडी जी आहे तिची लेंथ आहे 80 mm. जे गिव्हन आहे ना ते मी इथे लिहून दाखवतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. एक तर कळालं की 4 बार चेन मेकॅनिझम आहे आणि त्या चेन मेकॅनिझमचं नाव आहे एबीसीडी. त्यामधलं लिंक म्हणून फिक्स्ड लिंक जी आहे ती एडी आहे, तिची लेंथ 150 mm. क्रँक बद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. क्रँकचं नाव आहे एबी, क्रँकची लेंथ आहे 40 mm. बर, क्रँकचं जे रोटेशन आहे त्याला आपण म्हणू एन. क्रँकचं रोटेशन 120 रोटेशन्स पर मिनिट आणि कशी फिरते ती क्लॉकवाइज. ओके, सीडी ही जी लिंक आहे तिची लेंथ दिली आहे 80 mm. इट ऑसिलेट्स अबाउट पॉइंट डी. त्यानंतर त्यांनी सांगितलं की बीसी ची लेंथ आणि एडी ची लेंथ सेम आहे. मग एडी ची लेंथ जर 150 तर बीसी ची लेंथ पण किती झाली 150 mm. या दोन्ही लेंथ सेम आहे. बर, त्यांनी सांगितलं फाइंड द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ सीडी. आपल्याला फाइंड काय करायचंय बरं, टू फाइंड अँग्युलर व्हेलॉसिटी मीन्स ओमेगा आणि कोणती आहे लिंक सीडी. म्हणजे आपल्याला काढायची अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ लिंक सीडी. अँगल दिलाय पहा, अँगल दिलेला आहे बीएडी. हा अँगल दिलाय 60 डिग्री. म्हणजे हा काय क्रँकचा अँगल आहे विथ रिस्पेक्ट टू आयडीसी. हा झाला क्वेश्चन वाचून गिव्हन डाटा, हा झाला फाइंड डाटा. ओके, इथपर्यंत काय डाऊट. 4 बार चेन मेकॅनिझम आहे, तिचं नाव एबीसीडी. एडी ही जी लिंक आहे ती फिक्स आहे आणि तिची लेंथ 150 mm आहे. एबी ही जी लिंक आहे तो क्रँक आहे, तिची लेंथ 40 mm आहे. एबीचं जे स्पीड आहे रोटेशनचं स्पीड तो 120 रोटेशन्स पर मिनिट आहे. क्लॉकवाइज डायरेक्शनला तो फिरतोय. सीडी ही जी लिंक आहे तिची लेंथ 80 mm आहे. बीसी आणि एडी या दोन लिंकची लेंथ सेम आहे जी की 150 mm आहे. आणि अँगल बीएडी क्रँकचा अँगल फिक्स लिंक बरोबर दिलाय 60 डिग्री. आपल्याला विचारलंय अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ लिंक सीडी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. हे दिले आणि हे विचारलंय. सर्वात प्रथम तर आपल्याला काढावं लागेल कॉन्फिगरेशन डायग्राम. आपल्याला काढावं लागेल कॉन्फिगरेशन डायग्राम. आता कॉन्फिगरेशन डायग्राम ड्रॉ करणं फार महत्वाचं आहे, लक्ष द्या. कॉन्फिगरेशन डायग्राम ड्रॉ करण्याकरता एक सुटेबल स्केल अज्युम करायचं. स्केल अज्युम करताना तुमच्या जवळ लेंथ असतात बघा 150 40 120. मी काय करतो 20 mm ला 1 सेंटीमीटर घेतो म्हणजे सगळं सगळं ड्रॉ करता येईल. मग 1 सेंटीमीटरला मी घेतलं 20 mm. म्हणजे जेव्हा मी माझ्या ड्रॉइंग मध्ये 1 सेंटीमीटरची लेंथ काढेल त्याचं मिनिंग राहील 20 mm. मग सर्वात प्रथम फिक्स लिंक काढायची. फिक्स लिंक किती रे, एडी 150 mm. मग स्केल नुसार काय होईल बरं तिची लेंथ. दिस इज युअर एडी. ही लिंक फिक्स आहे म्हणून या लिंकला तुम्हाला असं हॅचिंग करायचंय.
ही लेंथ फिक्स आहे. हिची लेंथ अकॉर्डिंग टू द स्केल याची लेंथ आहे 150 mm. 150 mm ची लेंथ आहे. त्याला या स्केल 20 mm ने डिवाइड केलं तर लेंथ येते 7.5 सेंटीमीटर. मग तुम्हाला ए पासून डी ची लेंथ किती घ्यायची आहे? 7.5 सेंटीमीटर घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला सेकंड टाइम ड्रॉ करायचा आहे क्रँक. जेव्हा तुम्ही क्रँक ड्रॉ करणार आहात तेव्हा अँगल पाहायला विसरू नका. अँगल 60 डिग्री आहे. मग तुमच्याकडे प्रोट्रॅक्टर आहे, एबी असा क्रँक आहे. एबी क्रँक आहे म्हणजे डी शी त्याचा काही संबंध नाही. मग पॉइंट ए जवळ तुम्हाला काय ठेवायचंय? प्रोट्रॅक्टर ठेवायचंय. बघा असं या लाईन मध्ये प्रोट्रॅक्टर ठेवायचं. इथं तुमचं पॉइंट आहे. मी क्रँक साठी येलो कलर यूज करतोय. बरोबर असा क्रँक ड्रॉ करायचा या साईडने. क्रँकचा अँगल जो आहे तो अँगल तुम्हाला मेंटेन करायचा आहे 60 डिग्री. क्रँकचा अँगल 60 डिग्री आहे. तुम्ही जर क्रँकची लेंथ पाहिली तर 40 mm आहे. 40 mm ला या स्केलने 20 mm ने डिवाइड केलं तर ती येतं 2 सेंटीमीटर. मग इथून इथपर्यंत 2 सेंटीमीटर डिस्टन्स मोजायचं. पहिले अँगल मोजायचं 60 डिग्री, एक लेंथ मारायची, एक लाईन मारायची त्या डायरेक्शनला आणि अकॉर्डिंग टू द स्केल 2 सेंटीमीटरला आर्क मारायचा. इथं पॉइंट भेटेल बी. कोणता पॉइंट भेटेल? बी. म्हणजे ए, बी आणि डी हे 3 पॉइंट फिक्स झाले. पहिल्यांदा काढायची फिक्सिंग अकॉर्डिंग टू द स्केल, मग काढायचा क्रँक अकॉर्डिंग टू द स्केल. क्रँक काढताना पहिले अँगल मोजायचा, मग लेंथ घ्यायची अकॉर्डिंग टू द स्केल. ओके, आता हे दोघं ड्रॉ झालेले आहेत. आता सीडीची लांबी दिली आहे. लेंथ ऑफ सीडी 80 mm आहे. आता डी इकडे आहे म्हणजे सी इकडे आहे कुठेतरी. मग काय करायचं? 80 mm ही सीडीची लेंथ आहे. अकॉर्डिंग टू द स्केल, स्केलने डिवाइड करा 80 mm ला 20 mm ने 4 सेंटीमीटर. मग तुमचं राऊंडर घ्यायचं. राऊंडरचं टोक इथं ठेवायचं आणि 4 सेंटीमीटर डिस्टन्सने ह्या बाजूला एक आर्क मारायचा. इथून 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा अकॉर्डिंग टू द स्केल. स्केल कसं काढलं? 80 mm सीडीची लेंथ आहे का नाही? सीडीची लेंथ 80 mm, त्याला 20 mm स्केलने डिवाइड केलं तर 4 सेंटीमीटर येतं. राऊंडर मध्ये 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं. इथे ठेवायचं तुम्हाला कर्कटकचं टोक या ठिकाणी आणि बरोबर 4 सेंटीमीटरवर आर्क मारायचा आहे. 4 सेंटीमीटरवर. त्यानंतर सीडीचा ड्रॉ केला. नंतर तुम्हाला बीसी काढायचा आहे. बीसी काढण्याकरता लेंथ दिली 150 mm. मग 150 mm आहे की नाही? 150 ला 20 mm च्या स्केलने डिवाइड केलं. लेंथ येते 7.5 सेंटीमीटर. म्हणजे बीसी ची लेंथ तुम्हाला घ्यायची अकॉर्डिंग टू द स्केल 7.5 सेंटीमीटर. मग तुम्ही काय करायचं? राऊंडर घ्यायचं. राऊंडर मध्ये 7.5 सेंटीमीटर लेंथ घ्यायची. या ठिकाणी कर्कटकचं टोक ठेवायचं आणि 7 सेंटीमीटर मध्ये या आर्कला कट करायचं. इथून 7.5 सेंटीमीटर मध्ये ह्या आर्कला कट करायचं. तुम्हाला भेटेल पॉइंट सी. इथून 7.5 सेंटीमीटर, इथून 4 सेंटीमीटर. पॉइंट सी मिळाला. पॉइंट सी मिळाला की तुम्हाला हे जॉईन करायचे असेल. अशा पद्धतीने कॉन्फिगरेशन डायग्राम ड्रॉ करायची आहे विथ द हेल्प ऑफ स्केल. स्केल मी इथं घेतलं होतं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 mm. काय डाऊट? काय डाऊट? दिस इज अवर स्केल. ओके, बघा स्केल नुसार कॉन्फिगरेशन डायग्राम ड्रॉ झालेली आहे. आता कॉन्फिगरेशन डायग्राम एकदा ड्रॉ झाली बरं का बाळांनो, कॉन्फिगरेशन डायग्राम एकदा ड्रॉ झाली तर आपल्याला व्हेलॉसिटी डायग्राम काढावं लागते. पण व्हेलॉसिटी डायग्राम कडे जाण्या अगोदर आपल्याला लिनियर व्हेलॉसिटी काढावं लागते क्रँकची. कंपल्सरी लिनियर व्हेलॉसिटी ऑफ द क्रँक काढायचं. मग मी इथं लिहितो लिनियर व्हेलॉसिटी ऑफ क्रँक एबी. क्रँक एबी ची लिनियर व्हेलॉसिटी मला फाइंड आउट करायची. कॉन्फिगरेशन डायग्राम झाल्यावर स्टेप नंबर 2 ला तुम्हाला लिनियर व्हेलॉसिटी ऑफ क्रँक काढायची. लिनियर व्हेलॉसिटी ऑफ द क्रँक काढायला आपल्याला काय दिलंय? क्रँकचा स्पीड. क्रँकचा स्पीड दिला म्हणजे यांची व्हॅल्यू दिली 120 RPM. आता अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे बाबांनो? जर तुमच्या जवळ स्पीड असेल क्रँकचा तर अँग्युलर व्हेलॉसिटी फॉर्म्युला आहे 2πn/60. 2πn/60 हा फॉर्म्युला तेव्हा यूज करायचा जेव्हा क्रँकचा स्पीड तुम्हाला दिलेला असेल. मग क्रँकचा स्पीड म्हणजे यांची व्हॅल्यू दिली 120.
2 पाय फॉर्म्युल्यामध्ये होते ते ऍज इट इज लिहिले. फॉर्म्युला मी इथे लिहितो म्हणजे लक्षात राहील. 2 पाय n अपॉन 60. ओके, 2 पाय n अपॉन 60. आता बघा 2 पाय ऍज इट इज लिहिले. n म्हणजे त्याचा स्पीड आहे, क्रँकचा रोटेट होण्याचा स्पीड 120 RPM डिवायडेड बाय 60. कॅल्क्युलेटर वर पुट केलं 2 पाय मल्टिप्लाइड बाय 120 डिवायडेड बाय, याला मल्टिप्लाय करताना ब्रॅकेट करा, या ब्रॅकेटला डिवाइड करा 60 ने. कॅल्क्युलेटर वर डिवाइड केलं की तुमचा आन्सर येईल 12.566. दिस इज द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द क्रँक. angular velocity of the crank KB आला 12.566 by using this formula. आणि angular velocity चं युनिट काय, रेडियन पर सेकंद. पण तुम्हाला पाहिजे लिनियर व्हेलॉसिटी, इथं अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. मग लिनियर व्हेलॉसिटी अँग्युलर व्हेलॉसिटी पासून लिनियर व्हेलॉसिटी फाइंड आउट करता येते. मग लिनियर व्हेलॉसिटी ऑफ AB इज इक्वल टू अँग्युलर व्हेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय लेंथ ऑफ AB. आता लिनियर व्हेलॉसिटी किती, अँग्युलर व्हेलॉसिटी किती फाइंड आउट केली, 12.566. इट इज अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि लेंथ ऑफ AB ची लेंथ त्यांनी दिली होती ना, क्रँक AB ची लेंथ होती 40 mm. mm मध्ये घेतली बरं का बाळा, नाही 40. मग 12.56 मल्टिप्लाय बाय 40 केलं तर तुम्हाला भेटली व्हेलॉसिटी इन mm पर सेकंद. लिनियर व्हेलॉसिटी भेटली AB ची mm पर सेकंदामध्ये, पण मला मीटर मध्ये पाहिजे. मग मीटर मध्ये कन्वर्ट करायला मी याला काय केलं, 1 मीटर मीन्स 1000 mm. एका मीटर मध्ये 1000 mm असतात, तर याला 1000 ने डिवाइड केलं 0.50 मीटर पर सेकंद. दिस इज द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ, दिस इज द लिनियर व्हेलॉसिटी ऑफ क्रँक AB. क्रँक AB ची लिनियर व्हेलॉसिटी या ठिकाणी आलेली बघा. लिनियर व्हेलॉसिटी ऑफ क्रँक AB आली 0.50 मीटर पर सेकंद. कशी काढली परत एकदा सांगतो. अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे 2 पाय n अपॉन 60. n म्हणजे स्पीड ऑफ द क्रँक 120 आहे. कॅल्क्युलेटर वर सर्व काही टाकलं, अँग्युलर व्हेलॉसिटी आली. अँग्युलर व्हेलॉसिटीला त्या क्रँकच्या लेंथने मल्टिप्लाय केलं, mm पर सेकंदामध्ये आली व्हेलॉसिटी. मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करायला डिवाइडेड बाय 1000 केलं, कारण एका मीटर मध्ये 1000 mm आहे. ओके, आता आपण व्हेलॉसिटी डायग्राम ड्रॉ करणार आहोत. एकदा तुमची लिनियर व्हेलॉसिटी आली क्रँकची, तर तुम्ही व्हेलॉसिटी डायग्राम ड्रॉ करणार आहात. व्हेलॉसिटी डायग्राम, व्हेलॉसिटी डायग्राम करता मी स्केल घेतोय. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.1 मीटर पर सेकंद. 0.1 मीटर पर सेकंद हे स्केल मी यूज करणार आहे. मग विचार करा, आता मला ड्रॉ करायचं आहे क्रँक. क्रँकची व्हेलॉसिटी ड्रॉ करण्याकरता इकडे बघा, क्रँकची व्हेलॉसिटी ड्रॉ करण्याकरता पॉइंट B घ्यायचा. आता पॉइंट B वर बरोबर आहे पॉइंट पासून 90 डिग्री अँगल मोजून एक लाईन मारायची. क्रँक AB ला म्हणजे पॉइंट B ला प्रोट्रॅक्टर ठेवायचा असा, प्रोट्रॅक्टर बघा असा ठेवायचा असा, आणि बरोबर इकडे 90 डिग्री अँगल मोजायचा. या साईडला 90 डिग्री अँगल मोजायचा. याचं रोटेशन क्लॉकवाईज आहे, म्हणजे तो असा रोटेट होणार आहे क्लॉकवाईज, म्हणून याची डायरेक्शन ही राहणार आहे. मग तुम्ही काय करायचं बाळांनो, पॅरलल लाईन घ्यायची, पॅरलल लाईन, या लाईनला पॅरलल लाईन घ्यायची आणि अशी लाईन मारायची. आता हिची लेंथ किती असायला पाहिजे, हिची लेंथ किती असायला पाहिजे, अकॉर्डिंग टू द स्केल 0.5 मीटर पर सेकंद आहे. स्केल आहे 0.1, किती सेंटीमीटर आहे, 5 सेंटीमीटर. त्याचं रोटेशन इकडे आहे, म्हणून एरो इकडे दाखवायचा आणि बरोबर 5 सेंटीमीटरची लाईन मारायची. या ठिकाणी 2 पॉइंट फिक्स आहे, A आणि D. त्याला इकडे वरच्या बाजूला घेऊ, A आणि D, स्मॉल ED म्हणू त्याला. 2 पॉइंट फिक्स आहे, A आणि D, AD. आणि हा पुढचा पॉइंट आला B, हा पॉइंट आला पोरांनो B. या ठिकाणी क्रँक ED ची व्हेलॉसिटी ड्रॉ झालेली आहे इन व्हेलॉसिटी डायग्राम. आता काय करायचं बाळांनो, इकडे लक्ष द्या. आता ही जी लेंथ दिसते तुम्हाला AD, DC. आता पॉइंट C ला प्रोट्रॅक्टर बघा कसा ठेवायचा बरं का. पॉइंट B ला तुम्हाला प्रोट्रॅक्टर कसा ठेवायचं इकडे लक्ष द्या. आपल्याकडे पॉइंट B आहे ना, तर पॉइंट B ला प्रोट्रॅक्टर ठेवायचं इथं, पण ठेवताना बघा असा ठेवायचा असं. याला प्रोट्रॅक्टर ठेवायचा असा, आणि या साईडला 90 डिग्री अँगल मोजायचा तुम्हाला. यावेळी तुम्हाला 90 डिग्री अँगल वरच्या साईडला मोजायचा असा, आणि बरोबर 90 डिग्री असं करायचं. जर तुमचा क्रँक असा फिरतोय तर तुमचा
तुमचा जो कनेक्टिंग रॉड आहे तो असा फिरेल, मीन्स तो वरच्या बाजूला इकडे फिरेल. ठीक आहे, मग घ्या बरं या लाईनला पॅरलल लाईन मारा, या लाईनला. त्यासाठी मला हे सर्व इकडे घ्यावं लागेल. तुम्हाला बरोबर पॉइंट बी ला पॅरलल ठेवायचे आणि परपेंडिक्युलर मारून ही लेंथ अशी व्हर्टिकली वर घ्यायची. मी काय केलं बाळांनो, पॉइंट बी वर या लाईनला प्रोट्रॅक्टर ठेवला 90 डिग्री, इथून लाईन मारली वरच्या दिशेने. ओके, आता याची डायरेक्शन कुठं राहणार आहे, वरच्या साईडला, या साईडला. ओके, तुम्हाला अजून पॉइंट सी मिळालेला नाही, मग काय करायचं बाळांनो, आता तुम्ही प्रोट्रॅक्टर घ्यायचा, पुन्हा तुम्ही प्रोट्रॅक्टर घ्यायचा आहे आणि तुमचा प्रोट्रॅक्टर पॉइंट सी वर ठेवायचा. यावेळेस तुम्ही प्रोट्रॅक्टर बघा कसा ठेवायचा आहे, कोण मापक असं ठेवायचं, असं या लाईनला असं आणि असं, आणि इकडे 90 डिग्री अँगल मोजायचं या साईडला. मोजला. आता याचं रोटेशन कुठं होणार आहे बाळांनो, हे जर या साईडला फिरतोय तर आपण ही पण लिंक त्या साईडला फिरेल ना, म्हणून तिकडे. मग काय करायचं, या लाईनला पॅरलल घ्यायचं बघा, इथून या लाईनला पॅरलल घ्यायचं बाळांनो तुम्हाला, या ठिकाणून या लाईनला पॅरलल, ह्या पॉइंट पासून बरोबर कुठं तरी ते कट होईल. जिथं कट होईल तो पॉइंट असणार आहे बाळांनो तुमचा सी पॉइंट, आणि व्हेलॉसिटी हे पॉइंट ए आणि डी. मग ए आणि डी हे दोन पॉइंट फिक्स आहेत, तो पॉइंट पहिल्यांदा आपण घेतला. त्यानंतर ए बी ला परपेंडिक्युलर लाईन मारली, ती आली तुमची व्हेलॉसिटी ऑफ क्रँक ए बी. ती काय आली, व्हेलॉसिटी ऑफ क्रँक ए बी. त्याला पॅरलल इकडे घेतला, अकॉर्डिंग टू द स्केल ती लाईन आली 5 सेंटीमीटरची. ए आणि डी एका पॉइंटला येतील, कारण ते दोन्ही पॉइंट फिक्स आहेत. हा जो पॉइंट बी आहे तो इथं खालच्या बाजूला आला. नंतर पॉइंट बी लाच असा प्रोट्रॅक्टर ठेवला, असा कोण मापक ठेवला, 90 डिग्री इकडे मोजला ह्या लाईनला, आणि मग त्याला पॅरलल इकडे लाईन मारली. जेव्हा तुमचा क्रँक असा फिरेल तेव्हा तुमचा कनेक्टिंग रॉड वरच्या बाजूला राहील आणि हा खालच्या बाजूला येईल, म्हणून त्याची व्हेलॉसिटी वर चालली. याला मी म्हणतो व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट बी, याला मी म्हणतो व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट सी. ओके, आता चला बाळांनो, तुमची लेंथ ऑफ सीडी आली असेल, लेंथ ऑफ सीडी यायला पाहिजे 3.9 सेंटीमीटर. लेंथ ऑफ सीडी यायला पाहिजे 3.9 सेंटीमीटर. आता लेंथ ऑफ सीडी तुम्हाला कळाली आहे, तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आपल्याला काय विचारलंय बाळांनो, आपल्याला विचारलंय अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ सीडी. मग प्रथम लिनियर व्हेलॉसिटी ऑफ सीडी जर फाइंड आउट करायची आपल्याला, लिनियर व्हेलॉसिटी ऑफ सीडी करता तुम्हाला करावं लागेल लेंथ ऑफ सीडी मल्टिप्लाय बाय स्केल. लेंथ ऑफ सीडी किती आलं तुमचं 3.9, याला स्केलने मल्टिप्लाय करा, स्केल होतं तुमचं 0.1, किती येईल ते 0.39 मीटर पर सेकंद. दिस इज युअर लिनियर व्हेलॉसिटी ऑफ सीडी. पण मला लिनियर व्हेलॉसिटी नाही विचारली, मला अँग्युलर व्हेलॉसिटी विचारली. अँग्युलर व्हेलॉसिटी काढण्याचा फॉर्म्युला आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ सीडी इज इक्वल टू लिनियर व्हेलॉसिटी ऑफ सीडी अपॉन लेंथ ऑफ सीडी. आणि काय खबर का, हा फॉर्म्युला आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ सीडी इज इक्वल टू लिनियर व्हेलॉसिटी किती आली 0.39 मीटर पर सेकंद. आता लेंथ ऑफ सीडी, सीडीची लेंथ पाहिली बाळांनो तर सी पासून डी ची लेंथ होती 80 mm. 80 mm चं मीटर करा, 80 mm चं मीटर होईल 0.08 मीटर. वाटलंच तर मी तुम्हाला इथे बाजूला लिहून ठेवतो. 80 mm चं मीटर होतं, डिवायडेड बाय 1000 केल्याने 0.08 मीटर. ही सीडीची लेंथ आहे बरं का, ती मी मीटर मध्ये कन्वर्ट केली. याचं डिव्हिजन करा बरं, 0.39 मीटर पर सेकंद युनिट आहे, याचं युनिट मीटर आहे. मग किती येतं पहा अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी येते बाळांनो 4.875 रेडियन पर सेकंद. दिस इज युअर फायनल आन्सर, मीन्स अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ लिंक सीडी. अशा पद्धतीने तुम्ही अँग्युलर व्हेलॉसिटी काढू शकता कुठल्याही लिंकची बाय युजिंग रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मेथड अँड व्हेलॉसिटी डायग्राम. यासाठी तुम्हाला ही व्हेलॉसिटी डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करता यायला हवी. ओके बाळांना एवढं लिहून घ्या, इथपर्यंत आल्यास सांगा. झालं. मग प्रथम आपण काय केलं परत एकदा सांगतो. पहिल्या स्टेपला तुम्हाला कॉन्फिगरेशन डायग्राम काढायची बाय टेकिंग सुटेबल. पण प्रथम फिक्स लिंक ड्रॉ करायची, मग क्रँक ड्रॉ करायचा अँगल घेऊन, आणि नंतर सुटेबल लेंथ जी काय स्केल येईल ती घ्यायची.
नंतर इथून एक आर्क मारायचं स्केल नुसार 7.5, इकडून स्केल नुसार 4 सेंटीमीटर सी पॉइंट येईल, कनेक्ट करून घ्यायचं. कॉन्फिगरेशन डायग्राम आली नंतर आपल्याला स्टेप नंबर 2 ला काय करायचंय, लिनियर व्हेलॉसिटी काढायची आहे क्रँकची. क्रँकची लिनियर व्हेलॉसिटी काढायला आधी अँग्युलर व्हेलॉसिटी काढायची स्पीड वरून 2πn/60 करून अँग्युलर व्हेलॉसिटी मिळेल. अँग्युलर व्हेलॉसिटीला लेंथने मल्टिप्लाय केलं तर ती भेटेल लिनियर व्हेलॉसिटी ऑफ एबी. एमएम पर सेकंदामध्ये आलं होतं, एमएम चं मीटर केलं डिवायडेड बाय 1000 करून 0.5 मीटर पर सेकंद. लिनियर व्हेलॉसिटी ऑफ क्रॅक तुम्हाला मिळालं तर तुम्ही व्हेलॉसिटी डायग्राम काढायला रेडी आहे. 0.5 मध्ये आलं होतं मीटर पर सेकंद. मग मी काय केलं, एका सेंटीमीटरला 0.1 मीटर पर सेकंद घेतलं. मग मी काय केलं, क्रँकला बरोबर 90 डिग्री पॉइंट बीला लाईन मारली. 90 डिग्री असा कोनमापक ठेवला, असा प्रोट्रॅक्टर ठेवला, 90 डिग्री लाईन मारली पॅरलल. अकॉर्डिंग टू द स्केल 0.5 डिवायडेड बाय व्हेलॉसिटी 0.5 आहे, स्केल 0.1 आहे, 5 सेंटीमीटरची लाईन मारली. त्यामध्ये 2 पॉइंट फिक्स आहे, ए आणि डी. इकडे घेतले ए आणि डी. एक पॉइंट ए बी. आता हे क्लॉकवाईज फिरतं म्हणून व्हेलॉसिटी इकडे आहे त्या साईडला. त्यानंतर पॉइंट बी लाच 90 डिग्री लाईन मारायची, पण प्रोट्रॅक्टर असा ठेवायचा या लिंकवर, असा कोण मापक ठेवायचा 90 डिग्री इकडं, आणि त्याला पॅरलल लाईन मारायची किती पण लांब. हा इकडे आला की हा कनेक्ट, हा ही लिंक शिवाच्या बाजूला राहील म्हणून एरोवरच्या बाजूला गेला, व्हेलॉसिटी आहे बी चा. त्यानंतर मी काय केलं, पॉइंट सी ला 90 डिग्री ह्या लिंकवर ठेवलं, 90 डिग्री कोण मापक असा ठेवला, असा प्रोट्रॅक्टर ठेवला, 90 डिग्री लाईन. हे इकडे येतोय म्हणजे ही पण लिंक इकडे जाणार म्हणून एरो तिकडे गेला व्हेलॉसिटी ऑफ सी चा. मग त्या या लाईनला पॅरलल पॉइंट ए पासून इकडे मारलं, पॉइंट सी मिळाला. या पॉइंट पासून हिची लेंथ मी मोजली 3.9 सेंटीमीटर आली. मला विचारलंय अँग्युलर व्हेलॉसिटी, मग मी लिनियर व्हेलॉसिटी काढली. लेंथ ऑफ सीडी इंटू स्केल. लेंथ ऑफ सीडी 3.9 सेंटीमीटर आहे, स्केल 0.1 आहे, 0.39 मीटर पर सेकंद. ही आली लिनियर व्हेलॉसिटी. आपल्याला विचारलंय अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे लिनियर व्हेलॉसिटी अपॉन लेंथ. लिनियर व्हेलॉसिटी 0.39 मीटर पर सेकंद आहे, त्याला डिवाइड केलं लेंथ ऑफ सीडी. लेंथ ऑफ सीडी एमएम मध्ये होती 80 mm, डिवायडेड बाय 1000 किलोमीटर मध्ये आलं 0.08 मीटर. 0.39 ला 0.08 मीटरने डिवाइड केलं आणि आली अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ सीडी 4.875 रेडियन पर. या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपतो. कोणाला काय डाऊट असल्यास आताच विचारावं. हे बघा असा प्रॉब्लेम आहे. ओके, आज मी इथे थांबतोय मुलांनो. भेटूयात नेक्स्ट लेक्चरला नवीन प्रॉब्लेम बरोबर. बाय. Like, share, and subscribe. Thanks for watching.